वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबावर पातळी सोडून टीका केली आहे। हे कसलं कुटुंब? ही तर लुटारूंची टोळी असं त्यांनी म्हटलेलं आहे। मंगेशकर कुटुंबाबद्दल असं वक्तव्य करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडेट्टीवारांना सल्ला दिलेला आहे। अजित पवार यांच्या सल्ल्यानंतर सुद्धा वडेट्टीवार आपल्या विधानावर ठाम आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दिनानाथ रुग्णालयामध्ये घटना घडल्यानंतर वडेट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबावर पातळी सोडून टीका केलेली होती। हे कसलं कुटुंब? ही तर लुटारूंची टोळी असं वडेट्टीवार म्हणाले होते आणि यावर अजित पवार यांनी त्यांना असं विधान करू नये असा सल्ला दिलाय। कसलं ते मंगेशकर कुटुंब? हे लुटारूंची टोळी आहे। ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी निवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, बीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही, परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। योगदान काही नाही आहे त्यांचा। पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे। काही योगदान नाही। गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे? कुठला योगदान दिलाय त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे। आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल। मला माहित नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये।